कुस्तीचा आखाडा तुमच्यासाठी नवीन नाहीये. राजकीय आखाडा देखील पार केलेला आहे. पुढच्या काळातला आणखी एक आखाडा जो आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे राज्य ऑलिम्पिक कुस्ती संघटनेच्या लढाईमध्ये असोसिएशनच्या. तर या लढाईमध्ये तुम्ही दंड थोपटताना दिसणार आहात का आणि कसा असेल हा सामना? नाही बघा, मी स्वतः खेळाडू, मी राष्ट्रीय खेळाडू, मी स्वतः कुस्ती खेळलेलो आहे. हो, त्यामुळे मी आज एका राज्याच्या संघटनेचा पदाधिकारी पण आहे. गेले काही दिवस अनेक संघटना, अनेक खेळाडू, आम्ही सगळे एकत्र काही ना काही विषयावरती काम करतो. तेव्हा ही राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक पुढच्या काही काळामध्ये दिवसामध्ये होतीये. तर सगळ्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवली की आपणही त्याच्यामध्ये काम करतो, खेळाडू आहे, खेळाचं कळतं, खेळाच्या विषयाची एक आत्मीयता आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे हा एक भाव असतो मनामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण काम करायचं का असं जेव्हा सगळ्यांनी मिळून ठरवलं तेव्हा आता काल तर फॉर्म भरलेत आम्ही सगळ्यांनी, आता बघूया काय होतंय ते. निश्चितच त्या लढाईकडे आमचंही लक्ष असेल आणि निकालाकडे देखील असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या विषयात मला असं वाटतं की थोडं ज्यावेळेला तुम्ही सहकार म्हणता त्यावेळेला माझ्याकडे दुसरी एक जबाबदारी सिव्हिल एव्हिएशनची. निश्चितच. तर आणि मला तुम्हाला संपवायच्या आधी 2 मिनिटं माझ्या पश्चिम महाराष्ट्रासाठीचं 2-3 जे प्रमुख मागच्या काळामधली काही कामं जी झाली ती मला असं वाटतं तुमच्या वेळेच्या याच्यामध्ये मी ती थोडीशी मांडीन. की पश्चिम महाराष्ट्रात खरं तर आपण पाहतो मागाशी मला तसं की आमचा हा सहकाराच्या माध्यमात एक समृद्ध प्रदेश आहे. त्यामुळे आमचा शेतीमाल असेल, आमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, यासाठी या पश्चिम महाराष्ट्रातलं एक हवाई वाहतुकीच्या माध्यमातून सुद्धा एक नेटवर्क उभं करणं, ते वाढवणं ही सुद्धा एक जबाबदारी आमच्या सगळ्यांवरती होती. त्यामुळे आता पुरंदरचं विमानतळ जे आहे त्याचे भूसंपादन सुरू झाले. पुढच्या काळात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोठं विमानतळ पुरंदरला होतं. माननीय देवेंजींचं ते स्वप्न आहे, ते त्याच्यासाठी कामाला लागलेत. सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू झाली आहे, नव्यानं सुरू झाली. आज या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो की पुण्याच्या विमानतळाचं सुद्धा आता एक्सपेन्शन आम्ही करतोय. पुण्यातून पुढच्या काही काळामध्ये तुम्ही युरोपमध्ये सुद्धा तुम्ही सगळे मंडळी इथून प्रवास करू शकाल. वाईट बॉडी एअरक्राफ्ट असतील, रनवे एक्सपेन्शनच्या माध्यमातून नवीन टर्मिनल ऑपरेशनमध्ये आलं. आम्ही आता सांगलीच्या विमानतळाचा विचार करतोय, त्यासाठी काम करतोय. कराडमध्ये एक छोटीशी धावपट्टी आहे, ती पुढच्या काळात कशी वाढवता येईल याचा विचार करतो. सोलापूर झालं, कोल्हापूर सारखं एक महत्वाचं शहर आहे, तिथल्या विमानतळाचा विस्तार, तिथल्या रनवेचा विस्तार, त्याच्यामध्ये सुद्धा आता काम चालू आहे. त्यामुळे या दृष्टीनं नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन झालं, पुढच्या एक 40-45 दिवसामध्ये ते प्रत्यक्षात कार्यान्वित होईल. त्यामुळे एकूण पश्चिम महाराष्ट्र म्हणून नवी मुंबईचं विमानतळ असेल, पुण्याचं नवीन होणारं विमानतळ असेल, पुण्याच्या विमानतळाचा आत्ताच्या विमानतळाचा विस्तार असेल, सांगलीमध्ये नवीन विमानतळाचा निर्मितीचा विचार असेल, सोलापूरमधनं विमानसेवा सुरू झाली. अशा पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या ज्या संधी म्हणून आम्हाला दिसत आहेत की ज्या माध्यमातून व्यापार वाढेल, उद्योग वाढेल, शेती व्यवसाय वाढेल, त्यासाठी सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून सुद्धा जे काम दिलं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार करणार, कारण मी इथून जातो तोही विचार निश्चितपणे माझ्या मनात, आणि मी त्याच्यामध्ये जितकं प्रामाणिकपणे काम करता येईल ते करतोय. आणि तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामाचा जो रिझल्ट आहे महाराष्ट्र आणि देशही पाहतोय. मात्र इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही सहकार क्षेत्र असेल, तुमच्यावरती केंद्राकडून दिलेल्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतील, महाराष्ट्र असेल, देश आम्हाला पाहायला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि तुमचं विजन आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांशी तुम्ही शेअर केलं, त्यासाठी धन्यवाद.